स्माइल वेलकम टू ऑल. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? चला बोला, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मला जे जे पाहिजे ते देण्यासाठी त्यात ईश्वराचं खूप खूप धन्यवाद. क्योंकि फोकस जहाँ पे जाएगा वहां पे एनर्जी जाएंगी. जशी एनर्जी जाईल तसं जीवन बनणार आहे. मग फोकस कुठे पाहिजे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोकांच्या स्वप्नातलं जीवन आपण जगत आहे हे विसरायचं नाही. कारण लोकांना डोळे आहेत, बघता येत नाही. कान आहे, ऐकता येत नाही. तोंड आहे, बोलता येत नाही. हात आहे, काम करू शकत नाही. पाय आहे, चालू शकत नाही. आपल्या या संपूर्ण देहाला करोडो रुपयांची किंमत आहे. तर या ईश्वराने जे आपल्याला स्वस्त मस्त जबरदस्त शरीर दिलेलं आहे त्याच्यासाठी त्याचं कोटी कोटी आभार. आणि जेव्हा तुम्ही थँकफुलनेस आणि जे जे आपल्याकडे आहे, कारण कुणाचं तरी स्वप्नातलं आयुष्य आहे की नाही आपल्याकडे. एक खोलीचं घर असेल, त्या रस्त्यावर रात्री उघड्यावर झोपणाऱ्यापेक्षा आपण भाग्यशाली आहे. बरोबर आहे? नसेल सायकल, नसेल गाडी, नसेल कार, पण आपले दोन पाय सक्षम आहे, तरी आपण भाग्यशाली आहे. याच भाग्यशाली ऊर्जांसोबत आपण आजचे प्रॅक्टिकल करूया. औरा कसा असतो, काय असतो, त्याला बघायला आपण त्या दिवशी फक्त इंडिव्हिज्युअल बघायला शिकलो. आज आपण बघणार आहे दोन लोक जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात, तर खरोखर ती औराची एनर्जी, एकमेकांचा औरा मिक्स होतो का. आता जसं ऑफिसमध्ये जाताना काय होतं, ऑफिसमध्ये जाताना जेव्हा आजूबाजूला स्टाफ असतो किंवा बाहेरच्या कर्मचाऱ्या लोकांचा वाव असतो, तसं बँकेतल्या कर्मचाऱ्यांना खूप लोक भेटतात. शिक्षकांना खूप साऱ्या विद्यार्थ्यांची एनर्जी त्यांच्या औरामध्ये मिक्स होत असते. अनेक शिक्षकांची तर होतच असते, पण विद्यार्थी पण अनेक वेगवेगळ्या ऊर्जातून आलेले असते. या पिरियड मधली ऊर्जा, त्या पिरियड मधली ऊर्जा, अशा वेगवेगळ्या एनर्जी त्या दिवसभर कलेक्ट करत असतात. काय या ऊर्जांचा इफेक्ट आपल्यावर होऊ शकतो ते प्रॅक्टिकली आपण बघणार आहे आता. खरोखर ही ऊर्जा असते का आणि ती एकमेकांमध्ये मिक्स होते का, याचं प्रॅक्टिकल आता आपण करणार आहोत. तुमच्या सोबत तुमचे पार्टनर आहे का? कुणातरी घरातला एखादा व्यक्ती जर सोबत असेल आणि तुम्ही जर सोबत घेतलं तर हे प्रॅक्टिकल तुम्ही निश्चितच एक्सपिरियन्स करू शकाल. ज्यांच्याकडे नाहीच आहे त्यांनी व्हिडिओ बघा आणि नंतर आज बघून घ्या. आणि जेव्हा केव्हा तुमच्याकडे असेल एखादी व्यक्ती, तेव्हा तुम्ही हे ट्राय करून बघा. यू विल फील द मॅजिक की ऐसा भी होता है क्या. कारण आणि याच्यातनं आपण सिद्ध काय करणार आहे, जेव्हा तुम्ही काय करणार की एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधाल, तर तो चांगला आहे की वाईट आहे हे आसपासनं ओळखू शकाल. त्याच्या व्हायब्रेशन्सनी तुम्हाला पॉझिटिव्हिटी जाणवते की निगेटिव्हिटी हे आजपासून तुम्ही ओळखू शकाल. आणि व्यक्ती, हेही लक्षात घ्या, प्रत्येक वेळी वाईट नसते. त्याच्या अवतीभोवती जी परिस्थिती निर्माण झाली असते, त्या परिस्थितीनुसार त्याचं वर्तन चांगलं किंवा वाईट असू शकतो. पण आपण काय करतो, व्यक्तींच्या चुकाला महत्व देत बसतो आणि व्यक्तीला दूर करतो. त्याच्यापेक्षा चुकांना विसरा आणि व्यक्तीला जवळ ठेवा. व्यक्ती महत्वाचा असेल, चॉईस आपली आहे की व्यक्तीला महत्व द्यायचं आहे की चुकांना महत्व द्यायचं आहे. कारण कुठल्याही परिस्थितीत एक गती किंवा एकसारखेपणा कधीच नसतो. जर रोहिणी मॅडम, तुम्हाला कुठलं स्वीट आवडतं? अनम्यूट करा बरं. स्वीट कुठलं आवडतं खायला? अनम्यूट करा, माईक ऑन करा. नाही होत तुमचा माईक ऑन. रोहिणी मॅडम, माईक ऑन होत नाहीये का तुमचा? चला. आशा डिसोजा मॅडम, अनम्यूट करा, तुमचा माईक ऑन होतोय का बघा. कोणतं स्वीट आवडतं तुम्हाला? केक खायला आवडतो. काय? केक एक. केक. ओके. तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला आता अगदी रोज केकच खायचा आहे. खाना है तो केक ही खाना है, केक के सिवा कुछ भी नहीं खाना है. किती दिवस खाऊ शकाल? 5-6 दिवस. कंटिन्यू जेवण बिवण काही नाही, फक्त केकच खायचा आहे? नाही मग नाही, किती दिवस? 2 दिवस खूप झाले. 2 दिवस खूप झाले. ठीक आहे. म्हणजेच काय, मनुष्याला परिवर्तन पाहिजे असतं.
मनुष्याला परिवर्तन पाहिजे असतं, त्याच्या जीवनामध्ये बदल पाहिजे असतो. सारख्या एकाच अवस्थेत तो राहू शकत नाही. आणि म्हणून खूप सुखही मिळालं तर माणसाला बोर होतं. माझ्याकडे अशी केस होती मागे अबुधाबी मधली, की त्या मॅडम मॅडम असं कमतरता शोधायला काहीच नाही हो म्हणे माझ्या जीवनामध्ये, पण तरी ते आंतरिक सुख नाही मिळते म्हणे, माहित नाही म्हणे कुठं गायब झालंय. जेव्हा आणि मग त्यांनी लेव्हल वन नंतर मी 21 दिवसाचं चॅलेंज दिलं, असं असं करा. आणि मग माझं सेल्फी चॅलेंज असतं, तुम्हालाही आहे. तुम्ही बिलकुल तुमची एक सेल्फी काढा आणि 21 दिवसाची प्रॅक्टिस करून परत एकदा सेल्फी काढा. गॅरंटी माझी आंतरबाह्य सेल्फी बदललेली असते. फक्त बाह्य चेहऱ्याची सेल्फी नाही बरं, इनर लेवल से भी आप बदल जाओगे. जो आज तक कंप्लेंट में जी रहे थे वो कंप्लीशन की ओर जाएंगे. आणि म्हणून आपल्याला सारखेपणा नको, तर जर जीवनामध्ये क्या होना चाहिए. चेंजेस. बदल. मॅडम, तुम्हाला बीपी आहे का? नाही. गलत बात. शुगर आहे का? काहीच नाहीये सध्या टेम्परेचर तरी. आहे? टेम्परेचर आहे का? नाही. सगळंच आहे तुम्हाला. कसं? बीपी नाही तर आपण जिवंत राहू का? ब्लड प्रेशर तो शरीर में होना जरूरी है ना. ओके. शुगर का होना जरूरी है, टेम्परेचर का भी होना जरूरी है. करेक्ट, एंटीबॉडी करेक्ट. लास्ट कहलाती है. ओके. बराबर है. मला मला वाटलं बीपी मीन्स आपण वही टॅबलेट तो खातो. गलत धारणा में जी रहे ना हम. जीवन में इसका मतलब क्या है? अगर सुख है तो थोड़ा दुखों का भी होना जरूरी है. क्यों? क्यों जिस जीवन नाम की यात्रा पे हम जा रहे हैं, उस जीवन जीने के लिए हमें क्या करना है? अगर स्माइल चाहिए तो क्या होता है? गुलाबाच्या फुलाला स्पर्श करण्यासाठी त्याला काट्यातून उगवावं लागतं, तेव्हा ते सुंदर गुलाब आपल्या हातात येतं आणि चिखलामध्ये कमळ खुलतं. पण ना गुलाबाचा स्वभाव काट्याचा होत, ना त्या चिखलाचा अच्छा. स्पर्श कमळाला होत. इट इज द सच्चाई. वो पानी की बूंद भी अपने ऊपर नहीं रखता कमल. ठेवतो का? नाही. त्या कमळावर त्या चिखलाचा अंश सुद्धा येऊ देत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये काय करायचंय? उसी सुखो के लिए. आणि म्हणून आपल्याला अशा आवरामध्ये राहायचं आहे की आपण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काटे बनलं पाहिजे की फुल बनलं पाहिजे. फुल. चॉईस आपली. फुल. ठीक आहे. चला तर म्हणून आपल्या आवरामध्ये जे काटेवाले लोक आहे त्यांना कट 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 डिलीट डिलीट करायचं, चाहे उनको फूल बनाने की कोशिश करो. पर जीवन बहुत सुंदर है. आज इसे, जो लोग हमारी जिंदगी में काटे लाते हैं उनको माफ करना चालू करो. कारण काटे देणारे आपल्या घरचेच असतात. त्यांना सोडून बाहेर जाऊ शकत नाही आपण. जाऊ शकता का? नाही बा, आमची ही चांगली नाही आहे, हिला सोडूनच द्यायचं आता. पॉसिबल आहे का? पहिलेच तर कोर्टामध्ये लई केस पेंडिंग आहे. तुमचा नंबर केव्हा लागेल सुटका होण्यासाठी? अपने जिंदगी के जितने भी क्षण बचे हैं, आनंद से जी लो. और आनंद कब आएगा? कंप्लेंट में नहीं आएगा. जब आप उन व्यक्तियों का स्वीकार करोगे तब आएगा. ते जीवन तिरस्कार शिकवत नाही, एक्सेप्टन्स शिकवतं. जेव्हा तुम्ही, काय आहे ना, आपल्या संस्कृतीमध्ये बदलावची फॅक्टरी चालू होते. जेव्हा मुलगी सून म्हणून एखाद्याच्या घरी जाते, सगळे लोक तिला बदलवायचा प्रयत्न करतात. नाही बदलत. सासू सुनेला बदल म्हणते, सासूला बदल म्हणते. घरातली रचना, किचन एवढ्या वर्षाचं त्या सासूच्या हातात असते. सून म्हणते आपण हे असं करायचं तसं येतात माझ्याकडे काउन्सिलिंगला अशाही केसेस येतात. मजा येते तेव्हा ऐकायला, की 6 महिने मग एक तर म्हणे नाही मला आता वेगळंच राहायचा मार्ग सांगा. मी तिला एकच सांगितलं, फक्त डोळे बंद कर म्हटलं. आणि तू लहानाची मोठी जेवढी झाली आणि तुला काय काय आठवतं की तुझ्या आईबाबांनी तुझ्यासाठी किती कष्ट घेतले आणि खस्ता खाल्ल्या, एवढं आठव डोळे बंद करून. तुला लहानपणी आईने घेतलं, शाळेत पाठवलं, जन्मापासून तुझ्यासाठी किती रात्री जागल्या, तुला बरं नसताना तुझ्या आईने केलेली सेवा आठव. मग दुसरा प्रश्न केला, आता सांग बेटा, तुझ्या जोडीदाराच्या आई वडिलांनी कदाचित तेवढेच कष्ट घेतले असतील ना त्यालाही मोठं करण्यात. आणि तू म्हणते की 6 महिने लग्नाला झाले, माझ्या मनासारखं काहीच होत नाही, मला वेगळं निघायचंय. ही परिस्थिती बदलणार आहे आणि कधीतरी तुझे राज्य येणार आहे.
फक्त त्यांना समजून घे. लिटरली त्या मुलीने वेगळं निघायचा निर्णय टाळला आणि मला थँक्यूचा मेसेज केला. फक्त बदल करायचा असतो विचारांमध्ये. आणि म्हणून अशा विविध एनर्जीचा आउरा आपल्या एनर्जीमध्ये कनेक्ट होतो. तर आज आपण प्रॅक्टिकली औरा बघणार आहोत. कसा कनेक्ट होतो. तर पॉझिटिव्ह औरा पॉझिटिव्हिटी देणार आणि नकारात्मक औरांना आपण काय करणार आहे, सुधारण्याचा प्रयत्न करणार, थोडासा बदल डालो. और नहीं बदल सकते तो कट 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 डिलीट डिलीट म्हणून सोडून द्यायला शिका. ओके, सो ग्रेट. तर आता आपण औरा दोन व्यक्तींचा एकमेकांमध्ये मिक्स कसा होतो तो बघणार आहे. ओके, सो कोण कोणाकडे आहे व्हॉलेंटियर, कोण बनणार आहे? कुणाकडे एक एक व्यक्ती आहे प्रॅक्टिस करण्यासाठी, त्यांनी हँड रेज करा. म्हणजे मी त्यांना पार्टिसिपंट व्हिडिओ बघताना तुम्हाला ते इझी जाईल. सुप्रिया मॅडम, ओके, अनम्यूट करा. नेक्स्ट तुमच्याकडे कोण आहे? ओप्पो, समी, काय शर्मिला आयफोन. शीला मॅडम, तुम्ही एवढ्या अंधारात बसल्या, काय प्रॅक्टिकल करणार आहे? कल्पना मॅडम, तुम्ही इथे प्रॅक्टिकल करू शकता उभं राहून दोघं जण. देन यू कॅन फील द एनर्जी. दोघे उभं राहायचंय, मी सांगते त्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. आता मी या तिघांना पिन मध्ये घेते ज्यांचा मी माईक ऑन केलेला आहे. माईक बंद नका करू, फक्त मी ज्यांचा माईक ऑन केलेला आहे त्यांनी. कल्पना मॅडम, शर्मिला. ओके, उभं राहायचंय तुम्हाला आता, बसायचं नाहीये. उभं राहायचंय आणि तुम्ही दोघंही मला असं छान मोठ्या स्पेस मध्ये दिसले पाहिजे. हा सर, तुम्ही एकमेकांच्या समोर उभं राहा. आपला हा कॅमेरा जर यांना दिखा सकेंगे तो दिखाने की कोशिश करेंगे अपन. नाही नाही, असं सर, असं 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 दोन साईड. तू इकडे शेअर करून घे बेटा, अशी इकडे सरकून जा थोडं. असं नाही, असं दूर दूर उभं राहायचं समोर एकमेकींच्या. अशा अशा समोर मॅडम, असं नाही, असं समोर राहायचं एकमेकांच्या, जे मला कॅमेऱ्यात दिसल्या पाहिजे. हा, नाही पडत तू इकडे त्याला पण धक्का लावतो रे. मॅडम एक 2 मिनिटं, एक खूप इम्पॉर्टंट कॉल येतो, 2 मिनिटं फक्त. ओके ठीक, चलो. मी इकडनं शेअरिंग करण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत. नको ओके, ती चेअर काढून घ्या सर आणि थोडं मागे जा तुम्ही. समोर समोर आता बॉक्स मध्ये उभी आहे मी, तू बॉक्स मध्ये उभा राहा. आई आतमध्ये येऊ नको मागे आता. जा, आणखी मागे जा, आणखी मागे, आणखी मागे, पूर्ण टिकून घ्या, थोडस टिकून घ्या, टिकून घ्या, त्या वायरला काही फरक नाही पडणार. हा बस, ओके, डन. आता काय करायचंय तुम्हाला? दोन्ही हात रब करायचे सगळ्यांनी, मी सांगते त्या पद्धतीने दोन्ही हात रब करा. रेखीला कॉल करा. ठीक आहे, आणि तुम्ही दोन्ही हात असे करून उभं राहायचं, असं असं असं. ठीक आहे, आणि मॅडम तुम्ही काय करायचं, हळूवार चालत जायचंय सरांकडे, हळूवार. तर एक अशी वेळ जिथे तुमचे हात टच होणार नाही. 6 इंच असू शकते, 1 फीट असू शकते, 2 फीट असू शकते, डिपेंड. तर तुमच्या हातामध्ये व्हायब्रेशन चालू होतील. काय चालू होतील? व्हायब्रेशन चालू होतील. हात असे हळूवार चालत जा त्यांच्याकडे, हळूवार चालत जा, हळूवार चालत जा. पाठीवर तिकडे नको जाऊ तुझे. जाणवलंय? हा, हात जड झाले, थोडं किंचित समोरचा व्हायब्रेशन जाणवेल. किंचित समोर टच करायचा नाहीये फक्त. सर तुम्हाला जाणवलं? काय जाणवलं? परत एकदा ट्राय करा, सेम सेम प्रॅक्टिकल परत एकदा ट्राय करा. दोन्ही हात रब करा सर एकदा. मॅडम तुम्ही पण एकदा हात रब करा. स्लोली चालत जा समोर. असं करू. पहिले आपण एक बघून घेऊ. एकदम हळू चालत. जाणवलं तिथे? काय जाणवत आहे आता? जड झाले आहे, काहीतरी मॅग्नेटिक अशी एनर्जी जाणवते आहे. आता हे काय झालं बघा, या प्रॅक्टिकल मध्ये आता जे आपण बघितलं, या प्रॅक्टिकल मध्ये नेमकं काय झालं, तर या म्हणजे सरांची आणि मॅडमची जी एनर्जी आहे, ती एनर्जी काय झाली, ओढल्यासारखं वाटत आहे. म्हणजे काय झालं की त्या दोघांची एनर्जी
एकमेकांसोबत कनेक्ट झालेली. काय झाली? एकमेकांसोबत जिथे त्यांचा औरा कनेक्ट झाला तिथे त्यांना काय जाणवायला लागले? हातांमध्ये व्हायब्रेशन जाणवायला लागले. ठीक आहे, तुम्ही आता एक नॉर्मल थांबा थांबा, अजून प्रॅक्टिकल करणार आहे आपण. आता काय झालं की तिथे दोन लोकांची एनर्जी एकत्रितपणे येऊन हातांमध्ये व्हायब्रेशन जाणवलं. तर याचा अर्थ काय आहे की आपण ज्या ज्या लोकांच्या एनर्जी लेवलमध्ये येतो त्या त्या लोकांची ऊर्जा आपल्या औरा क्षेत्रामध्ये कनेक्ट होत असते. आपल्या आभा मंडळामध्ये ती एनर्जी कनेक्ट होत असते आणि त्या त्या पद्धतीचं सफरिंग आपल्या जीवनामध्ये येत असतं. सो हमें क्या करना है? सफरिंग के आगे जाना है. जीवनामध्ये असलेल्या सर्व सफरिंग मधनं जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला अशा नकारात्मक लोकांच्या आता जे जे चांगले लोक आहेत त्यांच्या औरामध्ये आले तर तुम्हाला काय वाटतं? पॉझिटिव्ह. म्हणजे बघा, घरी एखादी व्यक्ती आली तर आपल्याला काय वाटते? वा, ही किती छान आहे, या व्यक्तीसोबत बोलत राहावं असं होतं. आणि कधी कधी असं वाटतं की अरे, आली डोकं खायला, अजून आत्ता केव्हा उठून जाते की नाही जात. होतं असं. एखादी व्यक्ती घरी आल्यावर आपल्याला प्रसन्नता येते आणि एखादी व्यक्ती आल्यावर काय वाटतं? आत्ता ही व्यक्ती उठून गेली पाहिजे. का होतं? त्या व्यक्तीचा औरा सकारात्मक किंवा परत नकारात्मक चटई घेतो. आपल्या एनर्जीशी कनेक्ट करतो आणि तो आपण बघू शकतो. सुप्रिया मॅडम, जमलं का? हो मॅडम. व्हायब्रेशन जाणवले का जेव्हा तुमची मुलगी तुमच्या जवळ आली तर? हो, मॅग्नेटिक थोडंसं जाणवलं, जास्ती Yes. नाही, बट हात माझे हेवी झाले होते. हा, तर ते हेवी होणं म्हणजे काय की त्या दोन एनर्जीला तुम्ही आपापसात कनेक्ट केलं. ओके. पहिलं तर या प्रॅक्टिकल मधनं आपण काय बघितलं की दोन व्यक्ती जेव्हा आपसात जवळ येतात तर त्यांची एनर्जी आपोआप कनेक्ट असते. पण आतापर्यंत आपण त्या एनर्जी बद्दल अवेअर नव्हतो, जागरूक नव्हतो, म्हणून आपल्याला ती जाणवली नाही. आजच्या नंतर तुम्ही थोडं ऑब्झर्व करा की एखादी व्यक्ती घरी आल्यानंतर जर आपल्या घरात कटकटी चालू होत असते, समझ लो ये औरा हमारे लिए ठीक नाही. आणि जर एखादी व्यक्ती आल्यानंतर घरचं वातावरण सकारात्मकतेत बदलत असेल तर ती व्यक्ती पॉझिटिव्ह. फिर अपना किती क्लोज ठेवायचं, किती दूर ठेवायचं, दॅट इज इन अवर हँड. वो क्या है? हमारे हाथों में है. ओके. सो ज्यांचं मिस झालं त्यांनी रेकॉर्डिंग बघायचं आहे, कारण आपल्याला प्रॅक्टिकल भरपूर कम्प्लीट करायचं आहे. डे 8 आहे, सिलेबस भरपूर बाकी आहे आपला. सो नेक्स्ट प्रॅक्टिकल. पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये काय बघितलं आपण? दोन लोकांचा औरा एकमेकांमध्ये कनेक्ट जेव्हा होतो, स्पर्श न करता देखील दोन लोकांचा औरा कनेक्ट होतो. आणि जर तो औरा सकारात्मक असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह फील होतं, आणि जर तो औरा नकारात्मक असेल तर आपल्या शरीरावर चिडचिड, म्हणजे त्या नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव आपल्यावर होत असतो. ठीक आहे. ओके, चलो नेक्स्ट प्रॅक्टिकल. चला आता सगळ्यांसाठी जरा चॅटबॉक्स बंद करून टाकते काही वेळ, म्हणजे डिस्टर्बन्स होणार नाही. चला नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण जे करणार आहे ते प्रॅक्टिकल हे आहे की विदाऊट स्पर्श तुम्ही कुणाच्या शरीरावर कुठे सफरिंग चालू आहे ते ओळखू शकणार. विदाऊट म्हणजे सफरिंग, कुठे पेन आहे, कुठे हेवीनेस आहे. आता डॉक्टरांना त्याच्यासाठी MRI काढावं लागेल, सोनोग्राफी काढावं लागेल, एक्सरे बिक्सरे काढावं लागेल. बट विदिन गंमत सांगते, आपल्याकडे मुंबईचे एक डॉक्टर आहेत, त्यांच्या क्लिनिकमध्ये संध्याकाळी आपली बॅच होती तेव्हा 6ची, आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये हाच टॉपिक शिकवताना त्या क्लास अटेंड करत होत्या. एक मुलगी आली, मी सांगितल्या पद्धतीने ओरा स्कॅनिंग केलं, त्या मुलीचं डोक्यामध्ये आणि पोटाच्या ओटी पोटाच्या तिथे त्यांना हेवीनेस जाणवला. त्या मुलीचे पिरियड्स चालू होते आणि त्याच्यामुळे तिचं डोकं आणि पोट खूप दुखत होतं. मॅडमला म्हटलं या पोरीने सांगितलं नसतं डोकं आणि पोट दुखते, तुम्ही किती टेस्ट सांगितले असते? मॅडम म्हणे 5-6 हजारच्या तर टेस्ट केल्यावर निदान आलं असतं. पण औरा स्कैनिंग हम प्रॉपर सफरिंग की जगह ढूंढ सकते. तो हमें ऑपरेशन नहीं करना है किसी का, वो थर्ड लेवल में है. सायकिक सर्जरी जे प्रकार आहे तो आपण रेकीच्या थर्ड लेवल मध्ये करत असतो. ठीक आहे. चलो आगे बढ़ते हैं. आता आपण काय करणार आहे? स्कॅनिंग. पहिले मी समजून सांगते कसं करायचंय. तर दोन व्यक्तींना समोरासमोर उभं राहायचंय. थोडं 3 ते 4 फीट, म्हणजे 2 फुटात थोडं समोर आहे मॅडम. आता डिस्टन्स असं की आपले हात तर त्यांना टेकणार नाही एवढे. थोडं हात घ्या, अजून समोर आहे, समोर समोर समोर. ओके. तर हात डोक्याच्या वर घ्यायचे, डोक्याच्या वर, आणि मग हात हळूवार खाली आणायचे, हळूवार खाली. ठीक आहे. आणि डोळे, सर तुम्ही डोळे बंद ठेवा. आणि तुम्ही हळूवार जेव्हा हात खाली घ्याल तेव्हा तुम्हाला कुठे तुमचे हात जड होतील तो बॉडी पार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा. ठीक आहे. सो आय एम शेअरिंग. ओके.
हा, एवढं डिस्टन्स घेऊन उभं राहायचंय आणि त्याच्यानंतर वी हॅव टू जस्ट हळूवार खाली घ्या मॅडम हात. स्लोली स्लोली वाकायचं, गरज पडली तर वाकायचं आहे. हळूवार, बिलकुल या स्पीडने खाली यायचंय, कोणीच घाई करणार नाही. स्लोली स्लोली फील द एनर्जी. त्यांच्या औरामध्ये जी एनर्जी आहे ती तुम्ही आता फील करत आहे. त्यांच्या औराची एनर्जी तुम्ही फील करत आहे. थोडं वाकायची गरज पडली तर वाकू शकता. थंड हा, अजून खाली आहे. ग्रेट, बरे आता. हा, थंड थंड वाटलं असं मला. कुठे? पंजाला. कुठल्या ठिकाणी? इथून इकडे इथून इथपर्यंत. इकडे. आणि वर? वर नाही वाटलं इथून एवढं. नॉर्मल होते, म्हणजे हाताचं फिलिंग नॉर्मल होतं. हो. सर, गुडघ्यांपासून म्हणजे मांडीपासून गुडघ्यांपर्यंत काय संवेदना आहे? इथे गुडघ्याला प्रॉब्लेम आहे. Yes. दुखत आहे. हा. त्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम तुम्हाला जाणवला तिथे, ठीक आहे. तर तो तुमच्या हातांनी कॅच केला. आता कट 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 डिलीट डिलीट करा तुम्ही तुमच्या नाभीपासून. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं आपण हिलिंग केल्यानंतर आपल्याला पहिले स्वतःचं कनेक्शन डिस्कनेक्ट करणं खूप गरजेचं असतं. त्या ऊर्जांमध्ये आपण थांबायचं नाही. बसून घ्या सर. तर आपण का बरं असं औरा स्कॅनिंग, जेव्हाही तुम्ही कुठल्या पेशंटचं औरा स्कॅनिंग कराल तर त्याच्याने काय होतं, त्याचा औरा स्कॅनिंग नुसतं स्कॅनिंग होत नाही, तर तिथे तुम्ही एक अफर्मेशन बोलायचं. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा व्हिडिओ पाठवते मी तुम्हाला आज, की फुल बॉडी औरा क्लिन्झिंग कसं करायचं कुठल्या व्यक्तीचं. ते केल्यामुळे कुठल्याही व्यक्तीचं 30 ते 40% दुखणं तुम्ही कमी करू शकता. 30 ते 40%. आता आपण एक ऑफलाईन इथे प्रॅक्टिकल घेऊ आणि तुमच्यापैकी कुणाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी फोकस करा. गुडघेदुखीवाले, फक्त गुडघेदुखीवाले पेशंट, म्हणजे तुमचं आहे म्हणून मी आता इकडे सोबत हे करते. एकच मिनिट, मला प्रोटेक्शन घेतलं नाही की. ओके, ठीक आहे. सो ज्यांना ज्यांना गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आपण एक प्रॅक्टिकल घेतो आहे. चाहे कितने भी दिन का पुराना हो, सगळ्यांनी फोकस करायचं स्वतःवर. मी सांगते त्या सूचना पालन करायच्या आहेत. ओके. सगळ्यांना. तर गुडघा बघा, ज्यांचा गुडघा समोरच्या बाजूने दुखत असेल, म्हणजे जो उजवा जर गुडघा दुखत असेल तर उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या टीपला टच करायचं आहे. आणि डाव्या हाताचा गुडघा दुखत असेल तर डाव्या हाताच्या मधल्या बोटाच्या टीपला टच करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जर गुडघा वरच्या साईडने दुखत असेल, वरचा हा जो आपला गुडघ्यांचा वरचा भाग आहे, तर हा जो मधला जो आपला आहे ना, इथे टच करायचा. आणि आतल्या बाजूने गुडघा दुखत असेल तर इथे, साईडने दुखत असेल तर इकडे टच करायचं. सिर्फ करके देखो. ओके. टिप टू टिप मिडल फिंगर. दोन्ही गुडघे दुखत असेल तर दोन्ही हातांचं मिडल फिंगर. और रिलैक्स होके अपने घुटनों पे हाथ रख दो. गुडघ्यांवर हात ठेवून घ्या. डोळे बंद. अनंत स्रोतात वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या गुडघ्यांना स्पर्श करत आहे. आणि जे काही सफरिंग आहे तिथे, त्या सफरिंगला, त्या वेदना आणि त्रासांना परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली.
सर्व वेदनांना काढून टाकत आहे, अगदी परमनंटली, परमनंटली, परमनंटली काढून टाकत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. ज्याही वेदनांमध्ये तुम्ही आतापर्यंत जगत आहे, त्या सर्व वेदनांना ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या शरीर मन सात चक्राने ओरातून काढून टाकत आहे. शरीर मन सात चक्राने ओरातून काढून टाकत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह परमनंटली, जस्ट रिमूव्ह परमनंटली, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आणि अनंत स्रोतातनं वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडीय सकारात्मक ऊर्जा तुम्हाला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आणि तुमच्या दोन्ही गुडघ्यांना किंवा जिथेही वेदना आहे तिथे दिव्य उपचारक ऊर्जा पोहोचून संपूर्ण हिलिंग होत आहे. तुमचं संपूर्ण हिलिंग होत आहे परमनंटली. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. सो रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स आणि ओपन युअर आईज. थोडा रबिंग करून घ्या गुडघ्यांवर, जस्ट रब हलकासा. आणि आता चेक इट. तुम्ही गुडघा बघा, हलवून बघा किती कमी झाला. हा. हे 30 ते 40%. 30 ते 40% झाला. ओके. इकडे कुणी कुणी ट्राय केलं, थोडस हलवून बघा, उभं राहून चालून बिलून बघा, 1-2 पावलं. जस्ट फील क्या हुआ आपके साथ. गजानन सर अनम्यूट करा. गुड आफ्टरनून मॅडम. थोडा फार जाणवला तो म्हणजे 25-30%. व्हेरी गुड. कारण 3-4 मिनिटाचं हिलिंग केलंय आपण, कारण डीप हो हिलिंग वेळ लागतो. हो. आणि जसं म्हणजे पूर्ण गुडघा आतून बाहेरून पण असं दुखत असलं तर त्याच्याकरता काय करावं लागेल ते पुढे सांगाल. तर आता आपण जे प्रोटोकॉल शिकणार आहे ना हो. त्याच्यामध्ये ते आपण डिस्कस करणार. बर. ओके. गौरी दीक्षित, माईक. नमस्कार मॅडम. हा बोला. मी कारवार कर्नाटकाहून बोलते. हा बोला. आता गुडघ्याचं हे केलं ना, मला गाडी लागलेली तेव्हा 2 वर्ष झालं, पाय दुखत होतात, वजन पडलं की जास्त दुखत. आता ते केलं ना तर असं एकदम गोळासारखं मला दुखायचं ना, तसंच ते असं हे होत होतं, असं फील झालं मला तसंच ते हाताला ठेवल्यावर. बरं वाटतंय तुमचं ते ऐकून, खूप बरं वाटलं आता. थोडं ग्रेट, शरीर पण हलकं झालंय, असं मन एकदम मोकळ्यासारखं वाटतंय. ग्रेट, छान. थँक्यू. ओके, नेटवर्क इश्यू आहे थोडा. सो ग्रेट. सो प्रत्येकाने आपापल्या सद्भावनेने. प्रणाली मॅडम, वाटलं का कमी काही? मॅडम बरं वाटलं. आणि मेन म्हणजे काय, माझ्या डाव्या पायाची आहे ना बोटं फ्रॅक्चर झालेली होती 4-5 महिन्यापूर्वी, लिगामेंट्स डॅमेज झालेले आहेत. तर अंगठ्याच्या बाजूच्या बोटाला एकदम जे मी हिलिंग देत होते ना गुडघ्याला, असं कळ गेली एकदम. पण ते थोडं बरं वाटतंय. पण गुडघा त्याच्यामुळे मला गुडघ्या लिगामेंट्स डॅमेज झाल्यामुळे गुडघ्यावरती त्रास होत होता, पण फरक वाटला मला आता. ठीक आहे. पण जसं आता मगाशी एका सरांनी विचारलं ना, पूर्ण गुडघे दुखत असतील तर त्याला काय करायचं ते सांगा फक्त नंतर. ओके, नक्की. चल, सगळ्याच आजारांवर आपण प्रोटोकॉल देणार आहे. सो उसको समय लगेगा. तर औरा क्लिन्झिंग आपण बघितलं, औरा स्कॅनिंग आपण बघितलं. आता सेल्फ औरा क्लिन्झिंग कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते, जेणेकरून रोज आपल्या सेल्फ हिलिंग मध्ये आपला औरा क्लिन्झिंग येणं
गरजेचं आहे. काय करायचं, दोन्ही हात रब करायचे आणि रेकीला कॉल करायचा. ठीक आहे, रेकीला आपल्याला कॉल करायचं आहे. ओके, तर आता आपल्याला रेकीला कॉल करून म्हणायचं, अगर मेरे आभा मंडल में किसी, रेकीला कॉल करणं ज्यांना प्रार्थना माहिती नाही त्यांना परत एकदा सांगते, मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत अशी आपली प्रार्थना आहे. आणि हळूहळू डोक्यावरून हात घेत खाली येत यायचं, म्हणायचं आहे, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से, सुप्रिया मैडम बघा आणि करा, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए और ब्रह्मांड में जाके 3 वेळा फुंकर मारायची, शुद्ध हो जाए. आपण कुठली नकारात्मकतेला डिस्ट्रॉय करू शकत नाही, तिचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. म्हणून निगेटिव्हिटीला आपण काय करतोय, पॉझिटिव्हिटी मध्ये ट्रान्सफर करतो. कारण एनर्जी नेव्हर डिस्ट्रॉइड, ती फक्त काय करत असते, तिचं रूप बदलत असते. म्हणून आपण नकारात्मकतेला संपवू शकत नाही. ही प्रक्रिया आपल्याला 3 वेळा करायची आहे. किती वेळा करायची आहे, 3 वेळा. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. परत एकदा, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. या पद्धतीने आपण काय करतो, कुठल्याही व्यक्तीमधली स्वतःची निगेटिव्हिटी काढतो. आता दुसऱ्यांची कशी काढायची, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आज एक व्हिडिओ पाठवते. तो व्हिडिओ बघून तुम्ही दुसऱ्यांची निगेटिव्हिटी काढू शकता. पण कधी कधी काय होतं, पूर्ण बॉडीचं ऑरा क्लिन्झिंग करायची गरज राहत नाही. कुठल्याही व्यक्तीचं बॉडीचं म्हणजे फक्त तेवढ्याच ऑर्गनची नकारात्मकता काढायची असते. जसं एखाद्याचं पोट दुखतंय तर पोटासाठी, पाय दुखताय तर पायाचीच नकारात्मकता काढावं लागेल. तर ती कशी काढायची, ठीक आहे, फक्त बॉडी ऑर्गनची निगेटिव्हिटी कशी काढायची, जर पोट दुखतंय तर पोटाची कशी काढायची, डोकं दुखतंय डोक्याची कशी काढायची. तर स्वतःसाठी कसं करायचं ते मी आता शिकवते. दुसऱ्यांचं लोकल बॉडी पार्टचा आवरा कसा क्लीन करायचा ते पण मी तुम्हाला आता दाखवते. ठीक आहे, आता समजा या क्षणी मी कंटिन्यू माझं बोलायचं काम आहे, मग सफरिंग कुठे येणार, थ्रोट चक्रावर. ठीक आहे, मग मला निगेटिव्हिटी काढायची आहे तर थ्रोट चक्राची काढायची आहे. अशा पद्धतीने गवत उपटल्यासारखी प्रक्रिया आपल्याला करायची आहे. गवत उपटल्यासारखी प्रक्रिया करायची आहे. जिथे पण दुखणं आहे ते, जसं मगाशी सरांनी विचारलं दोन्ही गुडघ्यांवर काय, तर गुडघ्यांवरची आपल्याला सगळं तिथली निगेटिव्हिटी जणू आपण काढून ब्रह्मांडात शुद्ध करतोय. असं 3 ते 4 मिनिटं करायचं आहे. ठीक आहे, तर तुमचा 30 ते 40% त्रास फक्त औरा क्लिन्झिंगने कमी होतो. ठीक आहे, पूर्ण थ्रोट चक्राची जर सफरिंग आहे तर पूर्ण व्हॉट एव्हर निगेटिव्ह इज देअर जस्ट रिमूव्ह. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे ती काढून जस्ट रिमूव्ह व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर जस्ट रिमूव्ह. म्हणजे माझ्या थ्रोट चक्रामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती काय करते, मी काढून टाकलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती काय झाली आहे, परमनंटली जस्ट रिमूव्ह, काढून टाकलेली आहे, काढून टाकलेली आहे, काढून टाकलेली. आता जर माझ्याकडे एखादी दुसरी व्यक्ती आहे आणि तिचं काहीतरी दुखत आहे, इकडे बेटा, इथे शेअर घे. थोडंसं. आणखी थोडं सांग. ओके, आता बघा, हिच्या समजा डोकं दुखत आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ. हिचं फक्त डोकं दुखत आहे आणि दुखतच आहे का, ओके,
तर हिचं समजा डोकं दुखत आहे आणि आपल्याला हिच्या दुखीला कमी करायचं आहे, तर बिफोर गिव्हिंग टू ट्रीटमेंट तुम्ही पण या पद्धतीने तुमचं जे जे दुखत आहे स्वतःसाठी किंवा समोर एखादा व्यक्ती असेल त्यांच्यासाठी तुम्ही ते ट्राय करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला आता मी रेकीला कॉल केला, थँक्स टू रेकी, थँक्स टू मी. आणि तुझं नाव काय? वैष्णवी. मी वैष्णवीची देखील आभारी आहे. ठीक आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही दुसऱ्यांना द्याल त्याचं देखील तुम्हाला आभार मानायचं आहे. ठीक आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू वैष्णवी, जिला मी आता हील करते. ठीक आहे. तर आता काय करायचं, गवत उपटल्यासारखं पूर्ण सगळी निगेटिव्हिटी आपण जस्ट रिमूव्ह हिच्या मस्तिष्कामध्ये ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे काढून घेतोय. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर परमनंटली आपण काढून घेतोय. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आता निगेटिव्हिटी काढल्यानंतर पहिले आपले हात क्लीन करून टाकायचे. आता माझ्याकडे सिम्बॉल आहेत दुसरे म्हणून मी त्या सिम्बॉलचा वापर करते. क्लीन 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 क्लीन. ठीक आहे. आपले क्लीन केले कशासाठी, आता हिलिंग. आता मी दोन्ही हात रब करणार आणि एक एनर्जी बॉल क्रिएट करणार, जो आता तुम्हाला थोड्या वेळात शिकवणार पण आहे. एक एनर्जी बॉल क्रिएट केला, डोळे बंद ठेव. ठीक आहे. एक एनर्जीचा बॉल क्रिएट केला आणि आता मी हिच्या डोक्याचा एक हात समोर आणि एक हात मागे थोडं समोर आहे. या पद्धतीने मी आता काही मिनिटं हिलिंग देणार. मी पूर्ण प्रक्रिया नाही करणार आहे, तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी. तर जिथे दुखत आहे तिथे तुम्हाला, त्याला म्हणतात लोकल बॉडी पार्ट, त्या लोकल बॉडी पार्टवर आपण हात ठेवून हातातनं संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचं. तर संवेदना सुरू होणं म्हणजे काय, तुम्हाला प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीनुसार कुणाला थंड वाटेल, कुणाला गरम वाटेल, कुणाला एक राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी जाणवेल, कुणाला हाताला मुंग्या आल्यासारख्या वाटतील. तर प्रत्येकाच्या बॉडीनुसार वाटणाऱ्या एनर्जी, फील होणाऱ्या एनर्जी या वेगवेगळ्या असतील. सो मी आता हिला हिलिंग देते आहे. साधारणतः रेकीच्या ऊर्जा पोचण्याला 3 मिनिटाचा वेळ लागतो नॉर्मल. पण हा वेळ संपेल किंवा हे सांगू शकत नाही. डिपेंड ऑन द पेशंट. पेशंटच्या जेवढा त्रास आहे, जेवढ्या वेदना आहेत त्यानुसार वेळ लागतो. म्हणजे मागे जेव्हा आपल्या स्टुडंटनी, डिपेंड ऑन, कुणाला 20 मिनिटं ऊर्जा जातील, कुणाला 25 मिनिटं, कुणाला 45 मिनिटे लागू शकतात. मागे सर बरोबर. आणि कुठलंही हिलिंग केल्यानंतर आपल्या नाभीपासून आपल्याला कट कट कट, डिलीट 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 करायला विसरायचं नाही. त्या एनर्जी सोबत डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे. हलका वाटत आहे डोकं? चला ठीक. तू सांगितलं ना तुझं डोकं दुखत आहे म्हणून. दुखत होतं म्हणजे आताच मी थोडा वेळ आधीपासून मी ते अटोनमेंट घेतली ना, त्याच्यानंतर पासून थोडंसं डोकं खूप जास्त भारी वाटत आहे आणि दुखत तिथे दुखत. अटुनमेंटच्या एंगलचे आजचं अटुनमेंट खूप हेवी होतं. त्या एनर्जीज खूप हेवी असतात. म्हणजे जेव्हा आपण आत्मसात करतो ते डोकं भारी पडणं कॉमन आहे त्याच्यात. पण आता हलकं झालं ना. चला ग्रेट. ओके. तर या पद्धतीने आपण हिलिंग ही झाली आपली. सेल्फला पण आपण या पद्धतीने हिलिंग करू शकतो आणि इतरांना पण आपण याच पद्धतीने हिलिंग करू शकतो. ठीक आहे. तर आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे औरा क्लेन्झिंग. समजलं सगळ्यांना. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला एनर्जी बॉल. मी तुम्हाला 4 ऊर्जांचे बॉल शिकवणार आहे. त्याच्यात एक आहे फुटबॉल. फुटबॉलचं काय करतो आपण, किक मारतो आणि दूर करतो. त्याच पद्धतीने आपण त्या फुटबॉलच्या माध्यमातून आपल्या जीवनातले दुःख, कष्ट, त्रास याला आपण आज किक मारून दूर करून टाकणार आहे. ठीक आहे. तर पहिला आपला जो आहे फुटबॉल एक्सरसाइज राहणार आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, फुटबॉल एक्सरसाइज नंतर काय करणार आपण, एक पॉझिटिव्हिटीचा बॉल स्वतःसाठी,
एक पॉझिटिव्हिटीचा बॉल आपल्या कुटुंब, घर, घरातील वस्तूंसाठी, आणि एक बॉल या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यासाठी. ठीक आहे. तुझं डोकं इथे जास्त दुखत होतं या भागात. येस. चल. सो रेडी. आता आपण एनर्जी बॉल तयार करायला शिकणार आहोत. रेडी आहात सगळेजण? चलो. रेकीला कॉल करायचंय. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात रब करायचे आहेत. आणि दोन्ही हात जवळ दूर, जवळ दूर. तुम्ही आपल्या हातामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड, एक हेवीनेस जाणवेल, एक ऊर्जांचा प्रवाह जाणवेल. जाणवला? हा तुम्ही एक ऊर्जांचा बॉल तयार केलेला आहे. आणि आता या बॉलला आपण फुटबॉल घोषित करत आहे. आपल्या हातामध्ये जे ऊर्जांचा बॉल तयार झालेला आहे याला आपण फुटबॉल घोषित करत आहे. आता मी याला अफर्मेशन देणार. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर या बॉलने शोषून घेतले. बघा तुमचा हात हेवी व्हायला लागेल. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलने शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर या बॉलने शोषून घेतली आहे. तुमचे हात जड होतील आणि हा बॉल जो हातात पकडलेला आहे त्या निगेटिव्हिटीमुळे हेवी होऊन जाणार. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जणू तुम्ही हा बॉल खूप दूर ब्रह्मांडामध्ये जाऊन फेकताय आणि त्याला ब्लास्ट होत आहे. फुंकर मारतात. हा बॉल ब्रह्मांडामध्ये दूर गेलेला आहे. आपल्या जीवनातली सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी घेऊन दूर पोहोचलाय, दूर पोहोचलाय, दूर पोहोचलाय आणि एक ब्लास्ट होऊन आपला या नकारात्मकतेशी कायम स्वरूपी नातं संपलेलं आहे. संपलेलं आहे, संपलेलं आहे. नाभीपासून कनेक्शन कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. या पद्धतीने ही फुटबॉल एक्सरसाइज म्हणजे तो दूर ब्रह्मांडामध्ये जाऊन डिस्ट्रॉइड. ओके. पण ज्यांना डिस्ट्रॉय नसेल करते ते काय म्हणू शकतात, दूर ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध झालेला आहे. सगळ्या निगेटिव्हिटी शुद्ध झालेल्या आहे. दोनों भी चलते है. ठीक आहे. दोन्ही आयामांमध्ये दोन्ही प्रकारांनी तुम्ही या ऊर्जांना कॉल करू शकता. ठीक आहे. सो आगे बढ़ते हैं. हा झाला नकारात्मकता दूर करण्यासाठी फुटबॉल एक्सरसाइज. आता आपण स्वतःसाठी पॉझिटिव्ह हिलिंग या एनर्जी बॉलच्या माध्यमातून घेतो. स्वतःला जे जे पाहिजे तुम्हाला, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर, दीर्घायुष्य, याच्यासाठी आपण हा बॉल क्रिएट करत असतो. तर दोन्ही हात रब करायचे आहे. परत एक एनर्जी बॉल करायचा आहे तयार. हा ऊर्जांचा बॉल दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने मी स्वतः ग्रहण करत आहे. हा ऊर्जांचा बॉल दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने मी स्वतः ग्रहण करत आहे. आणि हा ऊर्जांचा बॉल मला माझ्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो. दोन्ही हात क्राऊन चक्रावर ठेवून कल्पना करायची आहे की ही ऊर्जा जिथे तिथे तुम्हाला संपूर्ण शरीर लेवलवर एनर्जीची गरज आहे तिथे या ऊर्जांच्या बॉलमधील ऊर्जा पोहोचत आहे. आणि आपल्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेल्या प्रत्येक सफरिंगला आपल्याला संपूर्ण आरोग्य लाभ प्रदान करत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे.
काही क्षण हात ठेवून या ऊर्जांचा अनुभव घेऊन आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. याच पद्धतीने जिथेही तुम्हाला दुखत असेल तिथे रेखीला कॉल करायचं, दोन्ही हात रब करायचं, ऊर्जांचा बॉल टाकून द्यायचा आणि हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत प्रार्थना करायची की दिव्य ऊर्जांच्या माध्यमातून मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये तुमच्याच हातातल्या ऊर्जांनी तुम्हाला बरं वाटेल. आणि हेच स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंग तुम्ही दुसऱ्यांना देखील एवढ्याच चांगल्या पद्धतीने करू शकणार. क्लिअर? हे झालं एनर्जीचा पहिला. दुसरा बॉल जो आपण स्वतःसाठी वापरणार. एक बॉल आपण दररोज जसा एक स्वतःसाठी घेणार तसाच आपल्याला अजून 2 बॉल, एक फॅमिलीसाठी, घरासाठी आणि एक आपल्याला समाजासाठी, पूर्ण युनिव्हर्ससाठी टाकायचं आहे. सबका मंगल के लिए. ठीक आहे. चला आता आपण परत एक ऊर्जांचा बॉल क्रिएट करूया. ट्राय टू क्रिएट द एनर्जी. एक एनर्जी बॉल. एनर्जी बॉलची निर्मिती तयार झाल्यानंतर अफर्मेशन द्या. हा ऊर्जांचा बॉल मी मंजुषा माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला प्रदान करत आहे, तसेच घरातील प्रत्येक वस्तू आणि आमच्या सर्व वाहनांना प्रदान करत आहे. मी मंजुषा हा ऊर्जांचा बॉल माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला, त्यासोबतच घरातील सर्व वस्तू आणि वाहनांना पोहोचवत आहे. घरातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभत आहे आणि प्रत्येकाला घरातील सर्व वस्तू आणि वाहनांना दिव्य रेखी आणि ईश्वर गुरूंचं सुरक्षेचं कवच प्राप्त झालेलं आहे. घरातील प्रत्येक सदस्याला घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनांना दिव्य रेखी शक्तीचं सुरक्षेचं प्रदान कवच प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो म्हणून हाताची ऊर्जा तुम्ही कल्पनेने तुमच्या संपूर्ण घरातील प्रत्येक सदस्याला आणि घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनांपर्यंत पोहोचत आहे ही कल्पना करून प्रत्येकाचा आभार मानायचा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि ऊर्जांचा शेवटचा बॉल या समाजासाठी एक मोठा एक एनर्जी बॉल आपल्याला तयार करायचा आहे. परत बघा, एवढीच ऍक्टिव्हिटी 7-8 मिनिटाची जरी तुम्ही रोज केली तरी स्वतःचं हिलिंग, घरच्यांचं हिलिंग करू शकणार आहे तुम्ही. एक एनर्जी बॉल. हा एनर्जी बॉल मी या पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीवाला प्रदान करत आहे. या एनर्जी बॉलमुळे या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाय हो, ऐसाय हो, ऐसाय हो. या पृथ्वीवर संपूर्ण शांती, सुख, समाधानाची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदाची निर्मिती होत आहे, आनंदाची निर्मिती होत आहे, आनंदाची निर्मिती होते. म्हणून मोठा हात असा करून जणू तुम्ही पूर्ण ब्रह्मांडाच्या ब्रह्मांडामध्ये कल्याणकारी ऊर्जा पोहोचवत आहे असं अझ्युम करायचं आहे आणि सगळ्या ब्रह्मांडाचं, या दिव्य रेखी शक्तीचं, ईश्वर गुरूंचं आणि स्वतःचं आभार मानायचं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि नाभीपासनं कट 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 डिलीट 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 करायला विसरायचं नाही. यू हॅव टू जस्ट कट दॅट ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी. काय झालं? ओके. सो या पद्धतीने आपण एनर्जी बॉल बघितले. सो कुछ सवाल नाही. गेझिबो सिम्बॉल आज पॉसिबल नाही होणार कारण त्याला वेळ लागेल. ते आपण उद्याच्या सत्रात शिकू. सो एनीवन, एनी क्वेश्चन आज के टॉपिक पे? आज जे आपण शिकलो फक्त टॉपिक डिस्टर्ब करू नका. आजच्या टॉपिक बद्दल जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हा, प्रणाली मॅडम बोला, काय प्रश्न आहे? मॅडम आता एनर्जी बॉल आपण ज्या डोक्यावर वगैरे ठेवले आता, ते सगळं मला तर डोळ्यावरची झोप आल्यासारखं झालं, जड झाले डोळे. घरामध्ये एनर्जी हेवी आहे तुमच्या. मग त्यासाठी काय करू? औरा क्लिन्झिंग करायचं आहे. मिठाचा जो उपाय सांगितलाय तो करायचा आहे. औरा क्लिन्झिंग साठी तुम्ही सरळ सरळ काय करू शकता, आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ
जे समुद्री मीठ आपलं आहे, पिंक सॉल्ट कबूल. नसतो, पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट ज्याला म्हणतो आपण, हं. जो आपण उपवासासाठी वगैरे वापरतो, तो थोडंसा आंघोळीच्या पाण्यात टाकायचं. पाण्याला अफर्मेशन द्यायचं की माझ्या शरीर मन सात चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. या अफर्मेशननी तुम्ही आंघोळ करायची. जेव्हाही प्रत्येक कुणालाही, आता या मॅडमचं उदाहरण नाही, कुणालाही बाहेरून आल्यानंतर सफरिंग वाटत असेल, खूप चिडचिड वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल, डोकं दुखत असेल, तर हा उपाय करून बघा. आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून जर केला तर तुम्हाला सगळ्या निगेटिव्हिटी दूर होतील. दुसरं, घरामध्ये असलेल्या निगेटिव्हिटीसाठी आपण एनर्जी बॉल तर टाकणारच आहे, पण त्यापेक्षा आठवड्यातनं 2 दिवस पोच्यामध्ये मीठ टाका. त्याच्याने काय होतं, पोचा करताना मीठ टाकल्याने जी काही निगेटिव्हिटी असते ती निघून जाते आणि घरामध्ये जे जाळे किंवा निगेटिव्हिटी असते ती कोपऱ्यांमध्येच असते. तर कोपऱ्यांना क्लीन करणं खूप गरजेचं असतं. कोपऱ्यांमध्ये निगेटिव्हिटी होऊ द्यायची नाही. क्लिअर? एवढं तुम्हाला करायचं आहे. अच्छा, लीना मॅडम बोला. माईक माईक ऑन करा. आपण पॉझिटिव्ह ऊर्जेचा बॉल आपण ग्रहण करत होतो ना, हो, आधी आपण निगेटिव्ह केला एक, त्याच्यानंतर बाकीचे सगळे पॉझिटिव्ह होते. तर त्याच्यानंतर पण मग कट 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 डिलीट डिलीट म्हणायचंय का? हो. दुसऱ्या कुणालाही हिलिंग केलं किंवा दुसऱ्यांची अच्छा कुठल्याही एनर्जीची, ते सजीव असो की निर्जीव असो, त्याच्याशी कनेक्शन स्थापित केल्यानंतर एनर्जी डिस्कनेक्ट करणं गरजेचं असतं. अच्छा, म्हणजे जो आपण शेवटचा केला तो बाकीच्यांसाठी होता म्हणून आपण कट हा, कट म्हटलेला बरोबर. आहे. येस. हा, पण समजा बाकीच्यांसाठी नसेल तर मग नाही म्हणायचं. फॅमिलीसाठी जरी नसेल आणि कोणासाठी फॅमिलीसाठी नसेल असेल. तरी डिस्कनेक्ट करायचं, आणि स्वतःसाठी असेल तर डिस्कनेक्ट करायचं नाहीये. अच्छा, आपल्यासाठी असेल फक्त तर डिस्कनेक्ट नाही नाही. करायचं. जेव्हा केव्हाही तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग कराल, ती व्यक्ती मे बी तुमच्या घरची असेल, बाहेरची असेल किंवा अजून कोणी असेल, पण तुम्हाला तरी पण. डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि काल. हा, हा, आणि काल जे तुम्ही ते म्हटलेलं ना की चार्ज हिल प्रोटेक्ट माय पामचक्र वगैरे हम्म. आपण जे करतो ना, म्हणजे ते आधी सगळं करून ते आधी घेतल्यानंतर. करायचं आहे. ती एनर्जी ऍक्टिव्हेशन आहे, ते तुम्हाला 21 डेज कंपल्सरी करायचं आहे. ते हा. केल्यानंतर तुम्ही औरा क्लिन्झिंग, आणि त्याच्यानंतर जे उद्या आपण चक्र शिकणार आहोत, 7 चक्रांची ऊर्जा, आणि अजून एक तुम्हाला हिलिंगचा चान्स भेटणार आहे जेव्हा मी तुमचं 7 चक्रांचं मेडिटेशन घेईल. त्यावेळेस तुम्ही एकदा परत तुम्हाला संधी भेटेल तुमच्या शारीरिक मानसिक व्याधीतनं बाहेर पडण्याची. ठीक आहे. तो मग हे आजचं कधी करायचंय मग? आता जे तुम्ही एनर्जी एनर्जी बॉल्स. बॉल रोज करायचे आहेत आपल्याला 3 टाइम्स, म्हणजे एकदा रोज तिन्ही चारी एनर्जी बॉल म्हणजे रोज. ह्याच्याच बरोबर ना, म्हणजे प्रोटेक्ट प्रॅक्टिस, चार्ज. रोजच्या प्रॅक्टिसमध्ये 5-7 मिनिटाचा वेळ देऊन हे करून टाकायचं. हे मध्ये मध्ये करायचंय म्हणजे हा. ते चार्ज आणि हिल प्रोटेक्ट अन्न पाणी कोणी चार्ज केलं की नाही केलं? काल सांगितलेलं, आज केलं की केलेलं नाही आहे. केलं? नाही तो कल की पढ़ाई कल चली गई बाजू में, असं नको होऊ द्या. हो हो, करत कारण आहात. बघा, हे जे काही तुम्हाला रिझल्ट येणार आहे किंवा ज्या गोष्टी मी सांगते त्या प्रॅक्टिस मधनं आहेत. जर तुम्ही रेकी शिकलात तर काहीच फायदा होणार नाही, पण रेकी शिकून त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर केला तर मग बरंच काही बदलणार आहे, आणि सगळं पॉझिटिव्हिटी मध्ये बदलणार आहे. कारण फोकस आणि एनर्जी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. व्हॉट एक्झॅक्टली वॉट, तिथे एनर्जी पाठवा, म्हणजे तशीच ग्रोथ होणार आहे. ओके. सो प्रेम पाहिजे, थँक्यू. प्रेम द्या. आरोग्य पाहिजे, आरोग्याच्या कामना करा. सतत जर म्हणाल की मैं दुखी हूं, अस्वस्थ हूं, वही ऊर्जाएं हमारे अंदर प्रकट होंगे. कारण माइंड मध्ये शक्ती काय आहे? सापाचं विष तयार करण्याची पण शक्ती आहे. पिन टोचली डोक्याने ठरवलं, सायन्सने सिद्ध केलंय बरं हे प्रयोग. एका व्यक्तीला मृत्यूदंड कसा दिला होता? स्नेक बाईटने. आणि त्याला टोचली काय? पिन. गुगलवर सर्च करून टाका, हा तुम्हाला भेटेल, रियालिटी आहे. आणि त्याचं पोस्टमॉर्टम केल्यावर काय निघालं? त्याच्या बॉडीमध्ये स्नेकचं पॉइझन. मग कोणी तयार केलं होतं ते? माइंडनी. जर माइंड सापाचं विष तयार करू शकतो तर माइंड तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य आणि समृद्धी पण देऊ शकतो. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, माइंड इज एव्हरीथिंग, व्हॉट वी थिंक वी बिकम. सो हमें सोचना ही सकारात्मक है, और जो चाहिए वो सोचना है. ओके. सो परत भेटू याच ऊर्जांसोबत उद्या आपल्या नियमित वेळेवर. तोपर्यंत थँक्यू 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 व्हेरी मच. उद्या आपण 7 चक्र आपल्या जीवनाच्या आनंदासाठी कसे महत्वाचे असतात ते आधी शिकणार, आणि वेळ असला तर जिबू सिम्बॉल्स घेणार, नाही तर आपण ते नेक्स्ट याच्यात घेणार आहे. ओके. काळजी करू नका.
फ्रायडेला जर आपला कोर्स कंप्लीट झाला नाही, सॅटर्डेला मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर्सला वेळ नक्की देईन. ओके, तो अभी हम रुकते हैं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.